श्री स्वामी समर्थ. आज आपण एकदम कुरकुरीत अशी आज आपण कुरकुरीत आणि 3 प्रकारची शेव याची रेसिपी बघणार आहोत. ते पण एकदम आचारी लोक किंवा हलवाई लोक करतात त्या पद्धतीने. आता ते कसं तर बघा, आमच्या घरी सुद्धा भेळेचाच धंदा आहे. म्हणजे आमच्या इथे भेळेचं दुकान आहे. लहानपणापासून भेळ कशी बनवतात ते मी बघत आलेली आहे. आता भाऊसुद्धा भेळ बनवतो. आता त्याला व्हिडिओ पाठवायला सांगितला तर तो पाठवणार नाही, कारण दिवाळीचं सीझन आहे आणि त्यांचं दिवाळीचं सीझन खूप जोरात असतं. त्याच्यामुळे ते आपल्याला काही तिथले व्हिडिओ पाठवणार नाहीत. त्याच पद्धतीने मी इथे तुम्हाला आज वेगवेगळ्या प्रकारची भेळ कशी करतात किंवा एकदम कुरकुरीत भेळ कशी करायची, सॉफ्ट भेळ कशी करायची ते इथे बघणार आहोत. तर बघा, आमच्या गावाकडे याला शेव नाही तर भेळच म्हणतात, म्हणून माझ्या तोंडामधून शेवच्या ऐवजी भेळ हा शब्द येईल. तर आता इथे जी पिवळ्या कलरची खारी शेव असते ती आपण कमी करणार आहोत. त्याच्यासाठी मी फक्त 250 ग्रॅम म्हणजे 3 फुलपात्रे भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. सुरुवातीला मी ताटाचं वजन 0 करून घेतलं आणि बेसन पीठ मोजून घेतलं. तर फुलपात्र सगळ्यांच्या घरामध्ये असतं. 3 फुलपात्र भरून बेसन पीठ घ्यायचं. आता इथे आपल्याला लसूण शेवसाठी लसूण घ्यायचं आहे. लसूणची सालं काढायची नाही, त्यातील फक्त कचरा साईडला करायचा. आता 1 कांडी लसूण, 2 चमचे ओवा आणि 1 चमचा जिरं घेतलेलं आहे. बघा, हलवाई लोक याच्यामध्ये जिरं घालत नाही. ओवा ते वरतून घालतात, दळून घालत नाही. परंतु आपल्याकडे जी प्लेट असते ती बारीक असते, म्हणून आपण ओवासुद्धा दळून घातलेला आहे. जिरं आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. आता पाणी न टाकता सुरुवातीला याला दळून घ्यायचं. नंतर अर्धा कप पाणी टाकून दळून घ्यायचं. थोडंसं घट्टसर असं याचं मिश्रण तयार होईल. पुन्हा याच्यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं, म्हणजे आपल्याला आता हे मिश्रण गाळता येईल. तर बघा, पाव किलोची खारट शेव आणि पाऊण किलोची मी इथे तिखट लसूणची शेव करणार आहे. त्याच्यामुळे मी इथे लसूण आणि यातील पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे. कमी प्रमाणात भेळ बनवणार असाल तर याच्यामध्ये फक्त अर्धा कप पाणी टाकून दळून घ्या. नंतर आपण शेवटी जे अर्धा कप पाणी टाकलं ते टाकलं नाही तरी चालेल. आता मी हे पूर्ण गाळून घेतलेलं आहे. तर मी ते पातळ कपड्याने गाळून घेतलेलं आहे. तुम्ही इथे चाळणीने सुद्धा गाळून घेऊ शकता, परंतु असं कपड्याने गाळलं की लसूणमधील पूर्ण अर्क इथे उतरतो. बघा, असं पाणी तयार झालेलं आहे. आता हे पाणी आपल्याला लसूण शेवमध्ये वापरायचं आहे. त्याला साईडला ठेवूयात आणि आपण सुरुवातीला खारी भेळ याचं पीठ लावणार आहोत किंवा खारी शेव याचं पीठ लावणार आहोत. तर याच्यामध्ये सुद्धा तुम्ही 1 चमचाभर लसूणचं पाणी टाकू शकता. त्याच्यामध्ये लसूणची टेस्ट आवडत असेल तर टाकलं तर चालेल. आणि ज्यावेळेस तुम्ही याच्यामध्ये ओवा घालणार असाल तर तुमच्या ज्या प्लेटी आहेत, म्हणजे साच्याच्या ज्या प्लेटी आहेत किंवा सोऱ्याच्या ज्या प्लेटी आहेत त्या चेक करायच्या. त्याच्यामधून ओवा बाहेर निघेल की नाही ते चेक करून घ्यायचं. तर माझ्याजवळ या प्लेटी आहेत. जो स्टीलचा साचा आहे त्याला बारीक प्लेट नाही, म्हणून मला पितळी साचा वापरावा लागणार आहे. त्यातून सुद्धा ओवा बाहेर येईल याची खात्री झाल्यानंतरच मी इथे अखंड ओवा घातला. आता बघा, 250 ग्रॅम बेसन पिठामध्ये आपण सुरुवातीला चवीनुसार मीठ घातलं आणि फक्त पाव चमचा ओवा घातला. याच्यामध्ये मिठाचं प्रमाण बरोबर घालायचं, कारण ही खारी शेव आहे. जर याच्यामध्ये मीठ कमी पडलं तर मग हिला चव लागणार नाही, म्हणून मिठाचं प्रमाण शक्यतो बरोबर घालायचं. मीठ आणि सोडा चांगला मिक्स करून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये फक्त 2 चमचे मी थंड तेल घातलेलं आहे. गरम तेल घालायचं नाही, कारण खारी शेव कडक नसते, सॉफ्ट असते. तेल चांगलं बेसन पिठाला मिक्स करून घ्यायचं आणि नंतर हळूहळू याच्यामध्ये पाणी टाकायचं. रूम टेम्परेचरचंच पाणी घेतलेलं आहे, गरम पाणी टाकायचं नाही, नाहीतर टेक्स्चर चकलीप्रमाणे कडक होईल. आता इथे मी 1 फुलपात्र भरून पाणी घेतलेलं आहे. त्यातील अर्धा फुलपात्रापेक्षा कमी पाणी मला लागलेलं आहे. आता बघा, याच्यामध्ये आपण थंड तेल टाकलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं चिकट पीठ तयार होतं, जसं पापडीचं पीठ बनतं तसंच. आता शेवटी पीठ मळून झालं की अर्धा चमचा तेल लावायचं आणि याला थोडंसं मळून घ्यायचं. बेसन पीठ मळताना बघा, बेसन पीठ खूप चिकट असतं आणि ते हाताला चिपकतं, त्याच्यामुळेच आपल्याला शेव करण्याचा कंटाळा येत असतो. आता या पिठाला मी साईडला ठेवते, कारण आपल्याला लसूण शेवचं सुद्धा पीठ लावायचं आहे. आता या काचेच्या बाऊलला सुद्धा तेल लावून त्याच्यामध्ये खारी शेवचं पीठ ठेवलं, वरतून थोडंसं थेंबभर तेल लावलं, झाकण ठेवून साईडला ठेवलं. आता उरलेलं म्हणजे पाऊण किलो आपल्याला इथे बेसन पीठ घ्यायचं आहे. हा पूर्ण 1 किलोचा पोळा होता. त्यातील पाव किलो आपण खारी शेवसाठी आणि पाऊण किलो लसूण शेवसाठी वापरत आहोत. आता पाऊण किलो पीठ घेतलं, त्यामध्ये चवीनुसार मीठ, 1 चमचा मी इथे कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे, पाव चमचापेक्षा कमी हळद टाकलेली आहे आणि या चमच्याने
5 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे आणि 3 चमचे इथे आपण टाकणार आहोत तांदूळचं पीठ, म्हणजे शेव चांगली कडक होईल. बघा, लसूण शेव ही कडक असते, सॉफ्ट नसते. खारी शेव ती सॉफ्ट असते आणि जी लसूण शेव असते ती कडक असते. तर दोन्हीमध्ये फरक बघा. आपण खारी शेवमध्ये थंड तेल टाकलेलं आहे आणि आता लसूण शेवमध्ये आपण 5 चमचे गरम करून कडकडीत तेल घालणार आहोत, म्हणजे लसूण शेव कडक होईल. आता हे तेल मध्ये असं खड्डं करायचं आणि तिथे टाकायचं आणि वरतून त्याच्यावर हळुवारपणे बेसन पीठ टाकायचं. एकदम तेलाला हात लावायचा नाही, म्हणजे चटका बसणार नाही. पूर्ण 1 किलो बेसन पीठचं पॅकेट मी वापरलेलं आहे, म्हणजे पूर्ण 1 किलोची शेव आज आपण बघत आहोत. एकदम आचारी लोकं किंवा हलवाई लोकं जशी बनवतात तशीच पूर्ण पद्धत मी इथे आज दाखवलेली आहे. आता हळुवारपणे सगळं तेल या बेसन पिठाच्या एक एक कणाला लावून घ्यायचं. जेवढं शक्य आहे तेवढं सगळीकडे दोन्ही हाताने चोळून चोळून हे तेल या पिठाला लावून घ्यायचं. आता सर्वात महत्त्वाचं, जे आपण लसूण, जिरं आणि ओव्याचं पाणी बनवलं ते थोडं थोडं टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं. एकदम एका ठिकाणी हे पाणी टाकायचं नाही, नाहीतर मग त्याचे एकेका ठिकाणी गोळे बांधण्यास सुरुवात होते. म्हणून सगळीकडे पसरवायचं, थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळायचं. आता हे पाणी टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये सुद्धा आपण रूम टेम्परेचरचंच पाणी टाकणार आहोत, गरम पाणी नाही. दोन्ही शेवमध्ये फक्त तेलाचा फरक आहे. खारी शेवमध्ये आपण थंड तेल टाकलं आणि जी लसूण शेव आहे याच्यामध्ये आपण गरम पाणी टाकलं. आता लसूणचं पाणी टाकून झाल्यानंतर याच्यामध्ये मी 1 फुलपात्र भरून पाणी वापरून पीठ मळून घेतलेलं आहे. पूर्ण 1 फुलपात्र भरून मला पीठ लागलेलं आहे. आणि बघा, हाताला बेसन पीठ असं चिटकलं तर याप्रमाणे चमच्याने, कालथ्याने ते काढून घ्यायचं आणि हात आपला मोकळा करायचा आणि अर्धा चमचा तेल लावून पीठ मळून घ्यायचं. या पिठाची चांगली मालिश करायची. आता बघा, याचा कसा घट्टसर गोळा तयार झालेला आहे, फक्त तेलाचा फरक पडलेला आहे. आता वरतून फक्त 1-2 थेंब तेल लावून याला झाकण ठेवून साईडला ठेवूयात आणि आता आपण आपल्या चकलीची तयारी करूयात. तर बघा, या प्लेटी आपण वापरणार आहोत आणि मी जी पितांबरीची रेसिपी शेअर केलेली आहे त्याच्यानेच मी हे भांडे क्लीन केलेले आहेत. सुरुवातीला तुम्ही चकलीच्या प्लेटी बघितल्या असतील किती काळ्या होत्या, त्यांना मी आता क्लीन करून घेतलं. फक्त 1 मिनिटामध्ये हा सोऱ्या किंवा साचा क्लीन झालेला आहे. आता याला तेल लावून घ्यायचं आणि बघा, याच्यामध्ये वापरताना याच्या प्लेटी ज्या आहेत त्या याच्याच मापाच्या वापरायच्या. जर तुम्ही छोट्या प्लेटी वापरल्या तर साईडने बेसन पीठ पूर्ण बाहेर येतं आणि तेलामध्ये त्याचे मोठे मोठे गोळे पडतात. बऱ्याच जणांबरोबर असं झालं असेल. तर चला, आता हे पीठ झाकून ठेवलं होतं. झाकून ठेवल्यानंतर म्हणजे फक्त मी त्याला 5 ते 6 मिनटं झाकून ठेवलेलं आहे आणि 5 ते 6 मिनटामध्ये हे पीठ चांगलं घट्ट झालेलं आहे. चमचा किंवा उलटण्याच्या साहाय्याने याच्यामध्ये बेसन पीठ भरून घ्यायचं आणि बघा, बेसन पीठ चिकट असल्यामुळे खाली जात नाही. त्याच्यामुळे काय करायचं, सोऱ्याचा जो वरचा भाग आहे त्याच्याने बेसन पीठ दाबायचं आणि पुन्हा वरपर्यंत बेसन पीठ भरून घ्यायचं. दोन्ही हातांनी दाबायचा. जो जुना साचा किंवा सोऱ्या असतो तो जर असेल तर मी सांगेल पीठ थोडंसं पातळ लावा, कारण त्याला खूप जोर लावून दाबायला लागतं आणि तेल गरम असतं. मग तिथे जर दाबता आलं नाही तर खूप हाताला वाफा लागतात. तर माझा हा वरतून फिरवायचा साचा आहे, त्याच्यामुळे घट्ट पीठ जरी असलं तरी मला याच्याने शेव काढता येते. आता तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये अशी हळुवारपणे शेव काढून घ्यायची. खूप वरती साचा किंवा सोऱ्या धरायचा नाही. सुरुवातीला तेल गरम करायचं. हाताला वाफ लागत असेल तर गॅसची फ्लेम स्लो करून शेव काढून घ्यायची. इथे मी 2 वेढे मारून घेतलेले आहेत आणि साचा साईडला केलेला आहे. आता इथे मिनिटभर या शेवला टच करायचं नाही. थोडीशी तिला कडक होऊ द्यायची. कडक झाल्यानंतर तुम्ही तिला कितीही वेळा पलटी केलं तरी ती तुटणार नाही. आता ती थोडीशी घट्ट झाली. बघा, आता मी वरतून किती प्रेस करत आहे. आता तुम्हाला वाटत असेल एवढी प्रेस का करत आहे, तर बघा, मला सवय पडलेली आहे. लहानपणापासून आम्ही मोठ्या मोठ्या कढायांमध्ये शेव काढत आलेलो आहोत. एका वेळेस आमच्या घरी 50-50 किलोची शेव निघते. त्याच्यामुळे काही भीती वाटत नाही. सवय पडलेली आहे. एखाद्या गोष्टीची नजर मेली की असं होतं. तर बघा, नवीन असाल किंवा पहिल्यांदा जर शेव करत असाल तर फक्त मिनिटभर याला टच करू नका आणि गॅसची फ्लेमसुद्धा स्लो करू नका. नंतर 1-1.5 मिनिटाने याला कलर आला किंवा बबल्स थोडेसे कमी झाले किंवा शेवचा कलर थोडा डार्क झाला किंवा शेव थोडीशी सुकल्यासारखी दिसली की याला पलटी करायचं. आता मी इथे जेवढ्या शक्य आहे तेवढ्या टिप्स सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण बऱ्याच जणांची शेव बिघडते म्हणून घरी शेव करण्याचा कंटाळा करतात. आता बघा, हलवाई लोक असं याला फ्लिप करतात आणि त्यांच्याजवळ मोठे मोठे थाळे असतात. त्या थाळ्याला पेपर लावून ते त्याच्यावरती ठेवतात. आता त्यांची कढाईसुद्धा मोठी असते. आपल्याजवळ एवढा मोठा थाळासुद्धा नाही आणि आपला जो शेवचा वेढा झालेला आहे तो देखील खूप काही एवढा मोठा नाही. आता पूर्ण ही शेव तळण्यासाठी 3 मिनटं लागतील. 2-3 वेळा
याला या तेलमध्ये पलटी करायचं. आता ही शेव पूर्ण तयार झालेली आहे, परंतु प्रत्येक घराची पद्धत वेगळी असते. आमच्या घरामध्ये थोडीशी जास्त तळलेली किंवा खरपूस तळलेली शेव आवडते, म्हणून मी आणखीन याच्यामध्ये अर्धा मिनिटभर या शेवला तळून घेतलेला आहे. तुम्ही पिवळसर कलर आहे तोपर्यंतच काढून घेतली तरी चालेल, कारण थंड झाल्यानंतर ती शेव बरोबर कुरकुरीत होणार आहे. बघा, मी गॅसची फ्लेम कमी केली नाही, हाय फ्लेमवरती शेवला तळून घेतला आणि काढून घेतलं. आता बघा, नंतर तेल थंड होतं, मग काय करायचं, पुन्हा तेल चांगलं गरम करायचं आणि नंतरच त्याच्यामध्ये शेव काढायची. तुम्हाला जर असं वाटत असेल की शेव खूप करपत आहे, तर मग तुम्ही गॅसची फ्लेम मीडियम किंवा लो करू शकता आणि थोडंसं तेल थंड झालं की पुन्हा गॅसची फ्लेम हाय करायची. आता बघा, दुसरा वेळासुद्धा तळून झालेला आहे. तर इथे महत्त्वाची टीप म्हणजे लो फ्लेमवरती शेवला कधीच तळायचं नाही. तुम्ही जास्त वेळ जर लो फ्लेमवरती किंवा कमी गरम तेलामध्ये शेव ठेवणार तर शेव 100% तेलकटच होणार आहे. तर चला, आता हिलासुद्धा थोडंसं खरपूस कलर आणेपर्यंत तळून घेतलं, तर हिलासुद्धा काढून घेते. याच पद्धतीने मी जी लसूण शेवचं आपण पीठ लावलं होतं ती बनवली आणि थोडीशी भाजीसाठी जाड शेव किंवा तिला रगडी शेव म्हणतात तीसुद्धा करून घेतली. आता इथे मी लसूण शेवचे याप्रमाणे गोळे बनवले, कारण आपण ते पीठ थोडंसं घट्ट लावलं होतं आणि सोऱ्या किंवा साचा भरून घेतला. आता तेलामध्ये जे असे तुकडे असतात ते काढून घ्यायचे आणि गॅसची फ्लेम हाय करून याच्यामध्ये आता मी तिखट शेव काढली. आता तुम्ही इथे बघा, मला तिखट शेव काढण्यासाठी किती प्रॉब्लेम येत आहे, कारण की पीठ थोडंसं घट्ट लावलेलं आहे आणि हा सोऱ्या वरतून फिरवायचा आहे. पूर्ण प्रेशरने मी इथे लावत आहे. तुम्ही पहिल्यांदा करणार असाल तर कृपया काळजीपूर्वक करा, कारण की हात वगैरे सटकला तर तेल खूप गरम असतं, अंगावरती तेल उडण्याची शक्यता असते. जास्त काही फिरवल्या जात नव्हतं आणि हाताला वाफसुद्धा लागत होती, म्हणून मी ते फक्त दीड वेळामध्येच सोऱ्या बाजूला घेतला, कारण हाताला खूप वाफ लागत होती. त्याच्यामुळे 2 वेळे माझे थोडेसे पातळ झालेले आहेत. त्याच्यानंतर 3-3 राऊंड काढून मी लसूण शेव काढून घेतलेले आहे. म्हणजे हे 2 वेळे मी सुरुवातीचे पातळ बनवून घेतले, कारण खूप वाफ लागत होती. नंतर मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि नंतर मग 3-3 वेळ्याची शेव काढून घेतली. म्हणजे आपण जी तेलामध्ये शेव काढली ते 3-3 वेळे, म्हणजे एकावरती मी 3 राऊंड फिरवून शेव काढून घेतली. त्याच्यामुळे बाकीचे शेवचे घाणे मोठे मोठे झालेले आहेत. तर बघा, हलवाई लोक असं ठेवतात, तेल गळू देतात, तोपर्यंत गॅसची फ्लेम लो करतात आणि तेल चांगलं गळलं की नंतर मग शेव काढून घेतात. तर बघा, मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे बाकीचे मी मोठे मोठे घाणे काढून घेतलेले आहेत. बघा, शेव तळता तळता जसं जसं तेल कमी होतं तसं तसं तेल खूप तापायला लागतं. त्यावेळेस तुम्ही गॅसची फ्लेम मीडियम केली तरी चालेल, नाहीतर एकदमच हाय फ्लेम ठेवली तर एका साईडला शेव करपण्याची शक्यता असते. तर बघा, मी नंतर मोठे मोठे घाणे काढून शेव बनवून घेतलेले आहे. मोठे घाणे खूप छान दिसतात, परंतु बरंच आपल्या सोऱ्यावरती डिपेंड असतं. स्टीलचा दाबायचा सोरा असेल तर त्याच्याने बघा कडक पीठ असलं तरी पटकन होतं. आता मी एवढे घाणे काढून घेतले, काही जाड शेव भाजीसाठी काढून घेतली, म्हणजे एक सोऱ्या भरून काढून घेतली. तर बघा, इथे जाड शेव तळण्यासाठी मला गॅसची फ्लेम लो करायला लागली, कारण ही जाड आहे. त्याच्यामुळे जर जाड शेव काढणार असाल तर गॅसची फ्लेम मीडियम टू लो करायची आणि तिला तळून घ्यायचं. बघा, अशा जाड शेवमध्ये जर शक्य असेल तर ओवा घाला, त्याच्यामध्ये अखंड ओवा खूप छान लागतो. आपण या पिठामध्ये फक्त ओव्याचं पाणी घातलं होतं, परंतु मला भाजीला लागत होती म्हणून मी एक सोऱ्या भरून तीसुद्धा काढून घेतली. आता ही आपली फिक्की शेव आणि दुसरी आपली गाठी शेव, जी जाड आहे तिला गाठी शेव म्हणतात. भाजीसाठी गाठी शेवसुद्धा तयार झालेली आहे. बघा, मी थोडी डार्क तळून घेतलेली आहे, नाहीतर त्याचा कलर मागच्या फुलासारखा आला असता. तर इथे आपल्या 2 प्रकारच्या शेव तयार आहेत आणि तिसरी शेव जी आपली सगळ्यांची फेवरेट ती भरपूर अशी झालेली आहे. तर बघा, ही आपली लसूण शेव. आता मी खूप पटापट इथे सांगितलं आहे, कारण की खूप मोठे मोठे व्हिडिओ होतात आणि एवढं डिटेलमध्ये दाखवता येत नाही. तर बघा, आता हे किती वेळे झालेले आहेत. माझ्या हातावरती आता इथे मी 4 वेडे ठेवलेले आहेत. काही सुरुवातीचे 2 छोटे आहेत, बाकीचे मोठे मोठे वेडे किंवा मोठे मोठे घाणे आहेत. हे झाले आहेत 4. आता इथे हातावरती बसत नव्हतं म्हणून मी इथे तुम्हाला ताटावरती ठेवून दाखवते. हा 5वा, हा 6वा, हा 7वा आणि हा 8वा. तर बघा, पाऊण किलो पिठामध्ये आपण गाठी शेव काढून इथे आपले 8 घाणे तयार झालेले आहेत आणि शेव बघा किती जबरदस्त तयार झालेले आहे. बारीक सारीक जेवढ्या शक्य होत्या तेवढ्या टिप्स मी सांगितल्या. बघा, खारी शेव काढताना त्याच्यामध्ये तांदूळचं पीठ घालू नका, कारण खारी शेव सॉफ्ट असते. त्याच्यापेक्षा पातळ तुमच्याकडे जर सोऱ्याची प्लेट असेल तर तुम्ही खारी शेव त्याच्याने सुद्धा काढू शकता. फक्त ओवा घालू नका, कारण बारीक जर छिद्रे असले, म्हणजे प्लेटीला बारीक छिद्रे असले तर त्यात ओवा अटकून बसतो आणि शेव बाहेर येत नाही. प्रत्येक वेळेस शेव काढताना खालून प्लेट क्लीन करायची आणि नंतर शेव काढायची.
ही खारी शेव, ही तिखट शेव आणि जी पुढे झालेली आहे ती गाठी शेव, ती आपण भाजीसाठी वापरणार आहोत. तर बघा मी ते बारीक-सारीक सगळ्या टिप्स सांगितल्या. नक्की ट्राय करून बघा. खूप जबरदस्त हलवाई स्टाईल शेव तयार होते. तर शेव, मोहनताळ, चकली, शंकरपाळी सगळ्याची रेसिपी मी पोस्ट केलेली आहे आणि सगळ्यात भारी ते म्हणजे दाणेदार बेसन लाडू याचीसुद्धा रेसिपी पोस्ट केलेली आहे. नक्की आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि वेगवेगळे दिवाळीचे फराळ एन्जॉय करा. सगळ्या रेसिपी ट्राय केलेल्या आहेत. कुठलीही रेसिपी नवीन नाही. मी नेहमी बनवते. फक्त फरक एवढाच आहे की इतक्या दिवस माझं यूट्यूबचं चॅनल नव्हतं. यावर्षी मी सगळ्या रेसिपी चॅनलवरती दाखवलेल्या आहेत. शेव तळताना खोलगट आणि जाड कढईमध्ये तळायची म्हणजे शेव जळत नाही. तसेच शेव थंड झाल्यानंतर पटकन तिला एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवायचं म्हणजे शेव. आपल्या चॅनलवरती दिवाळीच्या फराळच्या सगळ्या रेसिपी पोस्ट केलेल्या आहेत. नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.